ज्या क्षणी माऊलींच्या गाभाऱ्यातून आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांचे डोळे भरलेले होते की असं म्हणत होतं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कोण भूमिका करत आहे, हे माऊलींच्या स्वरूपात दर्शन त्यांनीच घडवावं. प्रत्यक्ष वीणा मंडपातून माऊलींनी बाहेर येऊन आपल्याला दर्शन दिलं. आपण आत्ता जिथे आहोत त्याच्या उजव्या बाजूला मुक्ताईंचं मंदिर आहे. बरं, तर यापेक्षा सुंदर दिवस काय असू शकतो? म्हणजे दिवसाची सुरुवात एवढी गोड, त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो ते ठिकाण गोड, आणि इकडे आल्यावर पहिल्यांदा म्हणजे माझी तर पहिल्यांदाच पाळी आहे, मी आळंदीला येतोय करून. पण इथे आल्यावर असं बिलकुल वाटत नव्हतं की मी पहिल्यांदा येतो, कारण का इथला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक माणूस हा फक्त आणि फक्त माऊली याच नावाने एकमेकांना उद्देशून होता. ह्या सगळा कारोबार आम्ही यासाठी करत आहोत कारण का एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आणि त्याच चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल दादा माझ्यासोबत. म्हणजे दिग्पाल दादाला आपण याआधी खूप साऱ्या चित्रपटांमधून बघत आलो, ज्याच्यामध्ये शिवाष्टकातील 5 अष्टकं आपल्या भेटायला आले. त्या अष्टकामध्ये सुद्धा दिग्पाल दादांनी दिग्दर्शित केलं. पण आत्ता दिग्पाल दादा आपल्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांचा एक गोड संगम आपल्यासाठी घेऊन येत आहे. दादा, किती ब्लेस्ड वाटतं की जसं तुम्ही बोललात की या आत्ता डोळे भरून येतंय की जी मेहनत आम्ही केलेली ती आज सार्थकी लागल्याने आळंदी सारख्या ठिकाणावरून आपण आपल्या कामाला सुरुवात करतो. काय सांगाल तुम्ही? मी म्हणजे आज खरं तर बोलायला शब्द नाही आहेत, कारण ज्या क्षणी माऊलींची भूमिका करणारे आमचे तेजस बर्वे हे ज्या क्षणी माऊलींच्या गाभाऱ्यातून आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांचे डोळे भरलेले होते की इतिहासात घडणारी घटना खूप पहिल्यांदा आपण पाहतो आहोत की त्या माऊलींच्या गाभाऱ्यातून प्रत्यक्ष माऊलींच्या स्वरूपामध्ये तेजस बाहेर आला आणि आपले सगळ्यांचे डोळे भरले. प्रत्यक्ष दर्शन जणू माऊलींनी आपल्याला दिलं. येत्या 18 एप्रिलला जेव्हा आपण हा चित्रपटगृहात पाहू तेव्हा हेच दर्शन प्रत्येकाला घडावं अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्ही जे कष्ट माऊलींच्या कृपेने आमच्या हातून घडले, त्यांनी घडवून घेतले, ते कष्ट फळाला येतील असं मला नक्की वाटतं. कारण हा आज आपण सोहळा अनुभवतो आहोत. आम्ही कल्पना केली होती या सोहळ्याची. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संस्थांचा जो ट्रस्ट आहे त्यांनी सगळ्यांनी विश्वस्तांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी इतकी मदत केली आहे हा सोहळा पार पाडायला, की असं म्हणत होतं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली कोण भूमिका करत आहे, हे माऊलींच्या स्वरूपात दर्शन त्यांनीच घडवावं. आणि ते आज आपल्याला घडलं असं वाटतंय. भरून पावलो कलाकार म्हणून जे काही त्यांनी दिलं होतं, छत्रपतींनी दिलं होतं, त्या सगळ्याचं देणं काही अंशी पिटतंय का काय असं वाटतंय. नाही, मला ना दादा एक विचारायला आवडेल तुम्हाला, ह्या आधी जेव्हा शिवाष्टकातील चित्रपट आपल्यासाठी घेऊन आला तुम्ही, तर आपण सिंहगडला सुद्धा गेलो, आपण रायगडावर सुद्धा गेलो. मला एक गोष्ट चांगली आवडते, कारण का ना दादा दरवेळेला जेव्हा सिंहगडावर गेले तेव्हा सुद्धा सिंहगडातला कोपऱ्यात तुम्ही आम्हाला सांगत होता इकडे हे झालं तिकडे ते झालेलं. रायगडाबद्दल सांगितलं. आळंदी सारख्या ठिकाणी आपण आलो जिकडे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. या मंदिराला सुद्धा तेवढंच पवित्र स्थान आहे. काय सांगाल, मंदिरातली खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यांचं एक वेगळं महत्व आहे. काय सांगाल त्याबद्दल? इथला कण कण पवित्र आहे, आपल्याला ते वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणजे आपण जो कार्यक्रम केला तो सुवर्ण पिंपळाच्या खाली केला. ज्या पिंपळाला रुक्मिणी मातेने 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचे पती विठ्ठलपंत परत आले आणि या 4 दिव्य भावंडांचं देणं त्यांनी आपल्या जगताला दिलंय. तर तो सुवर्ण पिंपळ तिथे आपण कार्यक्रम केला. प्रत्यक्ष वीणा मंडपातून माऊलींनी बाहेर येऊन आपल्याला दर्शन दिलं. आपण आत्ता जिथे आहोत त्याच्या उजव्या बाजूला मुक्ताईंचं मंदिर आहे. जणू समाधीच्या मागे ती माऊली आपल्या भावाला एका अर्थाने काय म्हणू पाठिंबा द्यायला किंवा त्याच्या मागची शक्ती म्हणून उभी आहे. असं या मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ऐतिहासिक महत्त्व असलेलंही वास्तू आहे. आपण इकडं उजवीकडं पाहिलं तर सिद्धेश्वराचं मंदिर आहे. ज्या मंदिरामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्या काळामध्ये, ते सगळे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या मंदिराची तत्कालीन प्रतिकृती उभी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मंदिरामध्ये. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अनुभवायला नक्कीच हव्यात असं मला वाटतं. म्हणजे मला आठवतंय की लहानपणापासून संत ज्ञानेश्वर माऊलींवरती कार्यक्रम बघितले, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म्स बघितल्या, त्याच्यानंतर कार्टूनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना बघितलं आहे. तर ना या सगळ्या त्यांच्या कालखंडामधली एक गोष्ट माझ्या मनामध्ये अजून घर केली ती म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने भिंतीला चल म्हटलं आणि ती त्यांची भिंत त्यांच्यासोबत निघाली. मला आवडेल तो क्षण चित्रपटामध्ये असला तर असेलच, त्यामध्ये काही हरकत नाही, पण ट्रेलर लॉन्चला आम्हाला तो क्षण बघायला मिळाला तर त्यापेक्षा सोनवणे काही वाटणार नाही. तुर्तास मी ते थांबतो. ट्रेलर लॉन्चला आपण भेटणार तेव्हा खूप साऱ्या गप्पा मारू. खरंच धन्यवाद तुमचा आमच्यासाठी इथे घेऊन आलो तुम्ही आम्हाला त्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.